नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं चमचमीत आणि टेस्टी पौष्टिक अशी पावभाजी करणार आहे। जगातील सगळ्यात सोपी पावभाजी करणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला पावभाजीची पूर्वतयारी करायची आहे। त्यासाठी वाटाणे, बटाटे, टमाटर, फुलगोबी, पत्तागोबी, बीट, गाजर आणि शिमला मिरची घ्यायची आहे। आता ते सर्व भाज्या आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे, नंतर कुकरमध्ये टाकायच्या आहे। आता सगळ्या भाज्या मी एकत्र शिजवून घेणार आहे। त्यासाठी काय करायचं, कुकरमध्ये सर्व भाज्या टाकायच्या, पाणी टाकायचं आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आता 3 ते 4 शिट्ट्यामध्ये छान अशा भाज्या शिजून जातात आणि बीटही तुम्ही बघू शकता छान मोठे मोठे तुकडे राहिलेले आहे, म्हणजे ठेवलेले होते ते व्यवस्थित शिजलेले आहे। आणि आता पावभाजी मॅशरने आपल्याला ही भाजी छान अशी मॅश करून घ्यायची आहे। आणि बीट टाकल्याने तुम्ही पावभाजीचा रंग बघू शकतात किती मस्त आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी करत असाल तर बीट नक्की टाका। बीट टाकल्याने पावभाजीला रंग खूप छान येतो। आणि नंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी काय करायचं, गॅसवर पातेलं ठेवायचं, त्यामध्ये अर्धं बटर आणि अर्धं तेल टाकायचं, नंतर तयार करून घेतलेली आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आता मिनिटभरासाठी परतवून घ्यायची आणि लगेचच त्यामध्ये तिखट टाकायचं आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात, पण इथं मी चमचमीत करणार आहे तर त्यासाठी थोडं तिखट जास्त वापरलेलं आहे। नंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा। नंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकायची आहे। आता यामध्ये कस्तुरी मेथीसुद्धा टाकायची, छान कस्तुरी मेथी क्रश करून घ्यायची आणि टाकायची आहे। आता लगेचच यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। आता पाणी टाकल्यावरती मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आणि आपल्याला मसाला मंद आचेवरती थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही पावभाजी मी केलेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नंतर यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आणि जे पावभाजीसाठी आपण सगळं भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या, मॅश करून घेतलेल्या होत्या, त्या सर्व टाकायच्या आहे। आता बीट टाकल्याने तुम्ही पावभाजीला रंगही बघू शकता छान आलेला आहे। आता थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। लक्षात असू द्यायचं, अगोदरसुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं, तर थोडं मीठ कमीच टाकायचं। तर इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा आहे। आता थोडा पावभाजी मसाला मी अगोदरसुद्धा टाकलेला होता। आता इथं मी 2 चमचे पावभाजी मसाला अजून टाकणार आहे। वरतून पावभाजी मसाला टाकल्याने भाजीला खूप छान चव येते। आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान खडखडून उकळी येऊ द्यायची आहे। आता मंद आचेवरती आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे। आता जर तुम्हाला थोडी भाजी घट्ट वाटत असेल ना, तर यामध्ये थोडं गरम पाणी करून टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही। आता छान अशी मंद आचेवरती आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे। आता लगेचच पाव शेकून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायचं, पॅनला थोडं बटर लावायचं आणि थोडं तिखट टाकायचं आहे। तिखटऐवजी तुम्ही पावभाजी मसालासुद्धा टाकू शकतात किंवा पावभाजीसुद्धा टाकू शकतात। आता छान अशा पावमधून कट करून घ्यायच्या आणि शेकून घ्यायच्या आहे। यावर थोडा कोथिंबीरसुद्धा टाकायचं आणि थोडं बटर लावायचं आणि अलटी-पलटी करून दोघं साईडने आपल्याला पाव छान खरपूस शेकून घ्यायचे आहे। बघा, छान अशा पाव शेकून तयार झालेले आहे। आता पावभाजीसुद्धा तयार झालेली आहे। आणि पावभाजीसाठी काही खास टिप्स। पहिली टिप्स म्हणजे पावभाजी करत असाल तर त्यामध्ये बीट नक्की टाका। बीट टाकल्याने पावभाजीला रंग छान येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं पावभाजी आवडीने खातात, तर त्यासाठी पौष्टिकसुद्धा आहे, तर बीट नक्की टाकायचं। आणि दुसरी टिप्स म्हणजे पावभाजी तयार झाल्यावरती थोडा पावभाजी मसाला वरतूनसुद्धा टाकायचा, म्हणजे पावभाजीला खूप छान चव येते। सर्वात सोपी आणि टेस्टी पौष्टिक अशी पावभाजी तयार झालेली आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। आणि हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये भाज्या खूप छान मिळतात, तर अशी एकदा पावभाजी नक्की करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।